अखिल भारतीय जैन दिवाकर मंच रजिस्टर नवी दिल्ली, महिला शाखा महाराष्ट्र आणि महिला विकास सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मंगला भंडारी यांच्या वतीनं विधवा महिलांना वीरांगणा हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। नाशिक रोड जैन स्थानक येथील राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला। राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांच्या हस्ते महिला विकास सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा देखील सत्कार करून यावेळी शुभ आशीर्वाद देण्यात आले। या वीरांगणा सत्कार सोहळ्यास महाराष्ट्रातून महिला विकास सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी आणि संपूर्ण जिल्ह्यातील महिला सदस्य आणि पदाधिकारी आमंत्रित होते। वीरांगणा महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। उपस्थित महिलांना राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश आणि महिला विकास सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मंगला तसेच नाशिक जिल्हा अध्यक्षा मनीषा खंडीजोड आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वीरांगणा हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। पतीचे अकालीन निधन झालेल्या महिलांना विधवा न म्हणता त्यांना वीरांगणा म्हणणे हे उचित आहे, कारण आपल्या घरातील सर्व कर्तव्यांची जबाबदारी त्या पार पाडतात। परिस्थितीशी लढून कर्तव्य पार पाडणाऱ्या या महिलांना विधवा कसं म्हणायचं, तर त्यांना वीरांगणा म्हणणंच उचित आहे, अशी प्रतिक्रिया या प्रसंगी राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी दिली। आज मैं पूरे हिंदुस्तान नेपाल सहित 80,000 किलोमीटर पैदल यात्रा करता करता नासिक में आया। आज मेरे दिल में एक पीड़ा थी कि हमारे 18 स्टेट के अंदर कार्यकर्ता काम कर रहे हैं और मैं नया काम ज्वलन दिया कि विधवा शब्द का उल्लेख न गीता में है, न रामायण में है, न किसी ग्रंथ में है। यानी उस बहन को यातना, त्रास और मंगल काम से बाकी रखा जाता है। तो हमने इसके लिए क्रांति की, उसका क्रांति का एजेंडा मंगला बहन भंडारी को दिया कि हम उस दिन आराम से बैठेंगे जब पूरे हिंदुस्तान के अंदर कोई किसी बहन को विधवा नाम से नहीं पुकारेगा और मंगल काम से, अच्छे काम से उसको बाकी नहीं रखेगा, आगे लेके आएगा। न तो पति के जाने बाद वो जितना संघर्ष करती है, वास्तव में वीरांगना उसका हक और अधिकार है। इसी प्रकार हमारा राम मंदिर बना। मैंने कहा गाय नहीं बचेगी तो मंदिरों में चर्बी के घी के लिए पिलाएंगे या निरमा पाउडर से प्रक्षालन करेंगे, तब पशु बचेगा तो मंदिर बचेगा, पशु बचेगा तो संस्कृति बचेगी। मैंने तो सरकार को कहा, तब तुमने प्लास्टिक थैली के ऊपर उपयोग पर प्रतिबंध लगाया, उत्पादन को क्यों नहीं लगा देते? नमस्कार, मी मंगला भंडारी। आज राष्ट्रसंत कमलमुनी कमलेशजी महाराज हे नाशिकमध्ये पधारलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काही कामे त्यांनी आणली। महिलांना मार्गदर्शन, महिलांची उन्नती कशी होईल या विषयावर त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेचं फलस्वरूप म्हणजे आजची इथे ही गर्दी आहे। या गर्दीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल सर्वांनी की इथे असंख्य विधवा महिला आलेल्या आहेत, ज्या महिलांना समाजामध्ये प्रताडित केलं जातं, अपमानित केलं जातं। सगळेजण म्हणतात की महिलांचा सन्मान करा, महिलांचा सन्मान करा, पण महिलांचा सन्मान होत नाही आणि त्यातल्या त्यात विधवा महिलांचा सन्मान अजिबात होत नाही। हळदी कुंकाचा आता पर्व चालू आहे, सगळीकडे हळदी कुंकू चालू आहे, पण विधवा महिलांना तिथे बोलवलं जात नाही, अपशकुन मानलं जातं। पण आमचे राष्ट्रसंत कमलेश मुनी महाराज यांनी असं सांगितलं की सर्वात आधी आपण ह्या महिलांना वीरांगणा देऊन आपण यांचा सत्कार केला पाहिजे, यांना सन्मानित केलं पाहिजे, कारण ह्या महिला स्वतःच्या नशिबाने झालेल्या नाहीये, ते देवाची त्यांच्यावर एक देवाचा घाला त्यांच्यावर पडलेला आहे, म्हणून त्या विधवा झाल्या आहेत। पण अशा महिला आपल्या परिवाराला वाचून पुढे नेतात, या महिलांचा सन्मान झाला पाहिजे। मी कमलेश मुनीजीचं अभिनंदन करते आणि त्यांना मी सांगू इच्छिते की त्यांनी आमच्या महाराष्ट्रावर अशी काही टीम तयार करायला सांगितली, ज्या टीम मध्ये आमच्या महाराष्ट्रातून 11 महिलांची कमिटी इथे आज उपस्थित झाली आहे, त्याच्यात काही पुरुष वर्ग पण आहे। हे पूर्ण टीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधवा महिला, पर्यावरण, नशामुक्ती, योग या सर्व विषयांवर काम करणार आहेत। मी समाजातील प्रत्येक गोरक्षा, मी समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक आव्हान करते की राष्ट्रसंत कमलमुनी कमलेशजी महाराज आपल्या नाशिकमध्ये आले आहेत, त्यांनी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा आणि गोशाळेसाठी सर्वात जास्त लोकांनी पुढे यावे, याच्यामध्ये गोदान करावं। नमस्कार, मी मनीषा वसंत खंडीजोड। मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला इथे गर्व होतो की अखिल भारतीय जैन दिवाकर मंच यांचं जे नवी दिल्ली हे आहे कार्यालय, तर यांच्या मार्फत आज आपल्याकडे जे जगद्गुरु श्री दिवाकर जगद्गुरु कमलेश मुनी महाराज आपल्याकडे आहेत,
तर ह्यांनी आपल्या सर्व महिलांना आज मला गर्वाचा विषय वाटतो सगळ्यांना सांगावासा की ज्या महिलांना आपण आज विधवा म्हणून घोषित करत होतो, तर त्या महिलांचा आज आपण वीरांगना म्हणून इथे नवीन शब्द त्यांना दिलेला आहे. तर इथून पुढे शासकीय कार्यालयांमध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी त्यांना वीरांगना हा शब्दच इथून पुढे वाचायला मिळणार असेल. मैं महविश खान औरंगाबाद से आई हूँ और मैं भारतीय जनता पार्टी की महाराष्ट्र से प्रमुख हूँ अल्पसंख्या में। और सबसे बड़ा सौभाग्य ये है कि मंगल दीदी का परसों एक मुझे कॉल आया कि दीदी का एक बोलना ये था कि महविश आप गौशाला के ऊपर काम करना चाहती हूँ। तो मैं मैडम हाँ बोली, तो मैडम बोले कि महविश तुम कर सकती हो। और जी हाँ मैडम, कर सकती हूँ। उनको ऐसा लगा कि मैं मुस्लिम होके गौशाला का काम करूंगी या नहीं करूंगी, एक से डर सा था। पर मैं मैडम के वो तो मैं सही ठहरा कि ये बात बोलूंगी कि मैडम मैं गौशाला खड़ी कर सकती हूँ, आपका सपोर्ट चाहिए और दिवाकर महाराज का सपोर्ट चाहिए। और आगे जो पर्यावरण के बारे में बोलेंगे तो जो गौशाला है उनके सेफ्टीकरण के लिए गवर्नमेंट में ध्यान देना चाहिए। और जो रास्ते पे जो गाय वगैरह फिरती है वो कचरा खाती है, पन्नी खाती है, प्रदूषण मुक्त होना चाहिए। यावेळी राज्यातील जैन साध्वी देखील उपस्थित होत्या. तसेच या प्रसंगी गोसेवा, पर्यावरण आणि नशामुक्ती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.